हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण बघणार आहोत पार्ट 2 गिरनार यात्रा, जो आज मी अपलोड करत आहे. पहिला ब्लॉग जो पार्ट 1चा अपलोड केला आहे, जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण बघा. आणि त्याचाच हा पुढचा भाग आहे. आणि हॅलो गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे पूर्ण ब्लॉग बघत राहा. हॅलो गाईज, तर आम्ही रात्रीचं गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली होती आणि आम्ही 4 वाजता पहाटे पोहोचलो दत्तात्रय मंदिराच्या इथे. मंदिर 6 वाजता खुलणार होतं, तर आम्ही तिकडेच बसून होतो आणि पहाटेचा एवढा गारठा होता, बापरे, भयंकर होतं. आम्हाला सहनसुद्धा होत नव्हतं, एवढं थंड हवा होती. आणि आजूबाजूचा व्ह्यूज बघू शकता, किती छान दिसतंय. मंदिर खुलल्यानंतर आम्ही दत्तात्रय मंदिराचं दर्शन झालं. आमचं गिरनार यात्रेचा आता सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे उतराई. आम्ही उतरत रोपवेच्या जवळ येऊन पोहोचलो. त्या क्षणी मी आणि माझा मुलगा थोडा वेळ थांबलो. आमच्या दोघांचंही मन होतं की रोपवेने खाली जावं का, कारण शरीर खूपच थकलं होतं, पाय दुखत होते आणि अजून बराच रस्ता बाकी होता. पण मग आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि एक निर्णय घेतला, नको, आपण रोपवेने जाणार नाही. इतकं वरपर्यंत तर स्वतःच्या पायाने आलो आहोत, तर उतरतानाही आपण चालतच जाऊ. तोपर्यंत साधारण 5,000 पायऱ्या बाकी होत्या. आम्ही एकमेकांना म्हणालो, चला बोलत बोलत उतरूया. आता पूर्णपणे दिवस पण उजाडला होता आणि जसजसा वेळ वाढत गेला तशी भाविकांची गर्दी पण वाढत गेली. वर चढणारे भाविक, खाली उतरणारे भाविक, मध्ये मध्ये थांबणारे लोक, सगळीकडे गर्दीच गर्दी होती. रात्रीची शांतता आता गर्दीत बदलली होती. गर्दीतून हळूहळू पायऱ्या सांभाळत आम्ही खाली उतरत होतो. खरं सांगते तर चढाईपेक्षा उतराई खूपच कठीण वाटत होती. पायात ताकद नव्हती, गुडघे दुखत होते आणि पावलं जड झाली होती. प्रत्येक पायरी जणू विचारत होती, अजून किती पायऱ्या आहेत. आणि हो, या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र मला सतत एवढं छान वाटत होतं की माझा 10 वर्षाचा मुलगा इतक्या पायऱ्या, इतका वेळ, इतका थकवा, तरीसुद्धा त्याने एकदाही कुठलीही तक्रार केली नाही. मी दमलो किंवा उचलून घ्या असं एकदाही नाही. खरं तर आमच्यात मी सगळ्यात जास्त थकली होती. रात्री चढताना सगळी मंदिरं बंद होती. तुम्ही बघितलंच असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये. पण आता उतरताना आम्ही सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आहोत. आता अंबाजी माता मंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेतलं. आणि आता उतरताना खूप भूक लागली होती, म्हणूनच वरच आम्ही पोहे घेतले. 40 रुपये होते ते पोहे, पण त्या क्षणी ते पोहे खूपच भारी वाटले. आम्ही रात्री 11:15ला चढायला सुरुवात केली होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता खाली उतरलो. म्हणजे जवळजवळ 12 तासांचा अखंड प्रवास. Hello.
इतक्या तासांच्या गिरनार यात्रेनंतर आम्ही शेवटी खाली पोहोचलो. शरीर पूर्णपणे थकलं होतं, पाय अक्षरशः साथ देत नव्हतं आणि आता एकच गोष्ट डोक्यात होती, आराम. तर आता फ्रेंड्स, हा गिरनार ब्लॉग इथे संपवते. तुम्हाला हा अनुभव खरा आणि मनापासून वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खाली उतरताच आम्ही एक दुसरी नवीन रूम घेतली. इथे आम्ही रात्रीच इकडे रूमबद्दल विचारलं होतं, पण तेव्हा सगळ्या रूम फुल झाल्या होत्या आणि आता ही रूम आम्हाला इकडे भेटली. आम्ही जी रूम रात्री आधी घेतली होती ती खरं तर फारशी चांगली नव्हती. ती आम्ही फक्त सामान ठेवण्यासाठी घेतली होती आणि आता जिकडे आम्हाला रूम पाहिजे होती तिकडे रूम भेटली आणि खूप छान रूम आहे. रूमवर पोहोचताच आम्ही झोपलो आणि रात्री डायरेक्ट जेवायला उठलो, पण रात्री काही खायची इच्छा होत नव्हती. डोळे आपोआप मिटत होते. थोडंसं खाऊन आम्ही लगेच झोपलो. इतके थकलो होतो की शरीर अक्षरशः बेशुद्ध पडल्यासारखं झोपलो होतो. बराबर. अच्छा बाबू, शूज का बाहेर काढतो? टॉवेल पण आहे आपला. हे बघा, आम्ही झोपून उठलेला चादर पण असं सोडून जातात आहे. काय घेऊन जाणार का? हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता इकडून निघाले मुंबईसाठी. आमचा रूम नंबर बघा 418 होते. बघा वियान, हे बघा या बिल्डिंगमध्ये 120 रूम आहेत. सीझनमध्ये पैसे खूप जास्त आहे इकडे रूमाचं. ऑफ सीझनमध्ये 700-800मध्ये तुम्हाला रूम भेटतील आणि सीझनमध्ये तुम्हाला तेच डबल भेटतील. 1500चं आम्हाला रूम भेटले 24 तासाचं. हे बघा, हे बघा खालती मंदिर पण आहे, शिवजीचं मंदिर आहे. ते बघा, ते बाबा पण बसलेलं बघा. नमस्कार फ्रेंड्स, नेक्स्ट डे मॉर्निंगचा हा व्हिडिओ. तर आज आमचा हा गुजरात ट्रिपचा शेवटचा दिवस. जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग अजून पाहिला नसेल तर तो आधी नक्की बघा, कारण आजचा ब्लॉग त्याचाच पुढचा आणि शेवटचा भाग. चला चला बाहेर चला. कालच्या गिरनार यात्रेनंतर आम्ही इतके थकलो होतो की रात्री कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी डोळे उघडले तेव्हा थोडा थकवा अजून होता, पण मन मात्र समाधानी होतं. आज आमची बोरिवलीला परत जाण्याची ट्रेन होती. बघा, माझा मित्र सगळं चेकिंग करून येतं बघा, उशी सर्व की काय सुटलं भेटलं की नाही. नंतर कधी भेटणार नाही आपल्याला पण सुटलं. काय राहिलं तर बघा, माझी बायको काहीतरी बोलते, काय राहिले की नाही असं बघा बोलते बघा. चला बाय बाय जुनागड गिरनार. जय गिरनारी. देवाचा कृपा असेल तर परत येऊ आपण. बघा, आता आमचं लिफ्ट चालू झालंय, म्हणजे खुल्लं झालंय. आम्ही आता इंडियन होते. ओन अंदर बघा, याच्यामध्ये 7 फ्लोअर पर्यंत आहे. पहिला मला आपल्याला देत नाही जात. फॅन ऑन करते. शिवजीचं मंदिर होतं, वरतून बरं दिसत नव्हतं. मोठा घातला म्हणून पुढे जात नाही मी. सकाळी सगळं पटपट आवरलं, सामान वगैरे घेतलं आणि हॉटेलमधून चेकआउट केलं. इतके दिवस फिरून आता घराकडे जायची ओढ लागली होती. आम्ही ऑटोने जुनागड स्टेशनकडे निघालो. चल बाबू, भाई सब साथ में ही है, नहीं जाना है हमको. उतर ना बाबू.
हे बघा ऑटोवाला आम्हाला जबरदस्ती करतात आहे ऑटो करून. हे बघा ऑटोवाला आम्हाला जय गिरनारी. जय गिरनारी. अब आज जूनागढ़ फरवा आया थे गिरनारी जय. जय गिरनारी. यहाँ गिरनार में बहुत भीड़ છે. હા પણ મજા આવું છે. ડિસેમ્બર મહિનામાં અતિ ઠંડી પડે છે. हे बघा आम्ही हा हॉटेलमध्ये होतो. आम्ही हा हॉटेलमध्ये राहिलो होतो. आता आम्ही निघाले इकडून मुंबईसाठी. रिक्षावाला बोल रहा था कि जय गिरनारी. हां बेटा पूरा ही कर रहा है कुछ लेके देना कितना. ले बोल चालू है. ले बोलना चालू है. डालेगा ना क्यों नहीं डालेगा. माझ्या मुलाला कडा पाहिजे मी आणून देत नाही. हे माझा मित्र माझा बुराई करायला लागले की पोराला आणून देत जा म्हणून. बच्चा बच्चा मेरा पहले बच्चा. बड़ा बड़ा ले ले. सबसे बड़ा सोना. हे बघा इकडे सगळं किती मस्त मस्त हार वगैरे आहे. यात्री कृपया ध्यान दें. वेरावल से दिल्ली जबलपुर की ओर जाने वाली वेरावल हे बघा आमच्या शेट्यानी नोट दे 500 नोट दे बघू. आमच्या शेट्याने पैसे लपून ठेवलेले आहे बघा. आमचा हा फ्रेंड इथपर्यंत आमच्यासोबत. तो आता इथून त्याच्या गावाला परत जाणार आहे आणि अजून 2 दिवस राहून मग बोरिवलीला येणार आहे. इकडनं आमची दुपारची 1 वाजता बोरिवलीला जाण्याची ट्रेन आहे. आता हा प्रवास घराकडे नेणारा होता. मनात एक समाधान होतं की आपण हा गुजरात प्रवास खूप छान एन्जॉय केला. तर गाईज इथेच आमचा हा गुजरात प्रवास संपतो. जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग अजून पाहिले नसेल तर ते नक्की बघा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत टेक केअर.